काय तमाशा केलास त्या रात्री तू? मी? तेही गरज नसताना. त्याला जर तुम्ही तमाशा म्हणणार असाल ना तर नानी करतात त्याला काय म्हणणार? नानीचा तमाशा. म्हणजे पुरुषांचं काय ग? आईचा तमाशा आणि ही बायकोचे नखरे हे झेलणारा जोकर असतो. काही नखरे बिकरे केलेले नव्हते मी तेव्हा सुद्धा. हो मग केवढी केवढी भडकलीस, केवढी रडलीस. रडणार नाही तर काय? वाईट वाटलं होतं मला. माझा हनीमून, लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आणि आठवणीनं तुम्ही तुमच्या सहकारणीला शुभेच्छा देता फोन करून आणि स्वतःच्या बायकोचा वाढदिवस मात्र विसरता. अलीकडची कोणी मुलगी असती ना तर तेवढ्याच कारणावरून तुम्हाला डिवोर्स देऊन मोकळी झाली असती. पण तुला माहितीये मालू की मी तुझा वाढदिवस विसरेल नव्हतो. बघ छान घडी झाली. लागला एकदाचा फोन. बरं झालं तो फोन लागला. नसता लागला ना तर नंतर मी कुमुदिनीला कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला असताना अजिबात पटलं नसतं तिला. ती काय म्हणाली माहितीये? म्हणाली बरं झालं तू मला शुभेच्छा दिल्यास, नाहीतर तिकडे महाबळेश्वरला येऊन तुझं डोकं फोडलं असतं मी. म्हणाली अरे लग्न झालं म्हणून काय आपले संबंध संपतात की काय? कुमुदिनी ना चंडिका आहे, चंडिका. म्हणजे भयंकर राग संताप येतो तिला. मालू मालू अगं का तू ट्रंक भरतेस? हे बघ मालू ऐक, आपली एसटी उद्या आहे. उद्या खूप वेळ आहे आपल्याकडे. आपण एक काम करूया का? आपण भेंड्या खेळूया. भेंड्या नाही तर पत्ते खेळू. काय करूया? भेंड्याच खेळूया. गावाच्या नावांच्या भेंड्या. चालेल? काय झालं तुला मालू? तुमचा फोन झाला ना? हो झाला फोन. कसं आहे आज वाढदिवस होता ना कुमुदिनीचा. आठवणीने फोन केला. आपण एखाद्या माणसाला फोन करतो किंवा त्याला शुभेच्छा देतो न विसरता, याचाच अर्थ तो माणूस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा किती जवळचा आहे हेच दाखवतो ना आपण, नाही का? आणि कुमुदिनी भयंकर भावनिक आहे अगं ती. मी फोन केला नसता ना तर बिचारी रुसली असती आणि मग नंतर तिचा रुसवा फुगवा कोण काढणार ना? मालू काय झालंय तुला? काही नाही. नाही पण मूडच दिसत नाही तुझा. हो नाहीये. अगं सकाळपर्यंत तर बरी होतीस, पण काय झालंय काय तुला? काही नाही सांगितलं ना. मालू मालू हे बघ, तू असं तोंड पाडून बसणार असशील तर आपला हनीमून कसं होणार? आणि कालपर्यंत तर बरी होतीस की, म्हणजे हसत होतीस, खिदळत होतीस, छान सुंदर हसत होतीस. आज आता एकदम असं अचानक काय झालंय तुला? माझं काही चुकलं का? माझ्या आई वडिलांचं चुकलं. त्यांचं काय होतं? 19 वर्षांपूर्वी या दिवशी जन्माला घातलं माझ्या आई वडिलांनी, हेच चुकलं त्यांचं. 19 वर्षांपूर्वीच्या चुकीची शिक्षा तू तुला मला आणि सगळ्यांना का देतेस? हे बघ मालू, आयुष्य ना खूप सुंदर आहे, खूप गोड आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.